मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। दरम्यान मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाई दरम्यान एका मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक आता विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवांची वाहतूक जवळपास थांबलेली दिसते। त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आता विविध स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत। पुष्पक एक्सप्रेस, हरिद्वार एक्सप्रेस या गाड्या सुद्धा इगतपुरी स्टेशनवर थांबलेल्या आहेत। लोकल आणि अंतरगाडी दोन्हींचा प्रवास महत्त्वाचा म्हणजे रात्रीच्या वेळेमध्ये आता त्यांना अडथळा निर्माण झालाय। रेल्वे प्रशासन तातडीने परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र अचानक ही रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे आता प्रवाशांची मोठी गैरसोय होते। संध्याकाळी कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्थितीचा सामना करावा लागतोय। संध्याकाळी घरी जाण्याच्या प्रवासाकडे निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते। ट्रक इंजिन खराबीमुळे मुख्य रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे। अनेक लोकल आणि इंटरसिटी ट्रेन गाड्या थांबल्यात। प्रवाशांना सध्याच्या स्थितीप्रमाणे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं।